नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट 2 हप्ते वाटप संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, पोर्टलवरती तुम्हाला एक मेसेज दिसत आहे आणि या मेसेजनुसार लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेली आहे की जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे या वेळेमध्ये। परंतु आता आपण जी माहिती पाहणार आहोत ती 2 हप्त्याच्या वितरणासंदर्भातली माहिती आहे। मग हे 2 हप्ते कुणासाठी आहेत? तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये म्हणजे दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या 2 हप्त्याच्या वाटपासंदर्भातली माहिती आहे। मग आता हे 2 हप्ते कोणते असणार आहेत? तर या ठिकाणी पहा, एप्रिलचा 1 हप्ता असणार आहे आणि मार्च महिन्याचा 1 हप्ता असणार आहे। आता तुम्ही म्हणाल मार्चचा हप्ता वाटप झालेला आहे, मार्चचा काय इथं संबंध आहे? मार्च महिन्यामध्ये एक टेक्निकल इश्यू झालेला होता, त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत। या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता एकत्र दिला जाणार का, असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे। ज्या लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता वितरित झालेला नाही, अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून। परंतु पहा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। या ठिकाणी DBT जी प्रोसेस आहे ती शासनाच्या माध्यमातून डबल केली जात नाही। ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त एकाच योजनेमध्ये पैसे येतात, ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आपण पाहिलेलं आहे, बऱ्याच लाभार्थी महिलांना 2-3 हप्ते एकत्र आलेले होते, बऱ्याच वेळा हे पैसे एकत्र आलेले आहेत। परंतु आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, मग कोणत्याच लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मात्र हप्ता आलेला नव्हता। या कारणामुळे पुन्हा एकदा एकत्रित हप्ता आजपर्यंत जमा झालेला नाही। त्यामुळे एप्रिलचा हप्ता आणि मार्चचा हप्ता यांचा काहीही संबंध असणार नाही, 2 हप्ते एकत्र दिले जाणार नाहीत। आता मार्चला ज्यांना पैसे आलेले नव्हते त्यांना त्या हप्त्याला कायमचं मुकावं लागणार आहे। जर थकीत अनुदानामध्ये त्यामध्ये काही जर भर करण्यात आली तर ही खूप चांगली गोष्ट असणार आहे। परंतु थकीत अनुदान हा एक मुद्दा असा मुद्दा आहे ज्यावर कुणीच भाष्य करत नाही किंवा कुणीच बोललं योग्य समजत नाही। थकीत अनुदान हा प्रश्न कायम उपस्थित राहिलेला आहे। थकीत अनुदान कधी जमा होणार हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिलेला आहे। आता मार्च महिन्याच्या वितरणासंदर्भातली पहा, मार्चमध्ये 11 तारखेला पहिल्यांदा मेसेज आला, पुन्हा 12 तारीख आली, पुन्हा 13 तारीख आली, पुन्हा 14 तारखेला पैसे सुरू झाले। 14 तारखेला पैसे येऊनसुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना 15, 16, 17 पर्यंत पैसे आले होते आणि त्यामध्येही बरेच असे लाभार्थी आहेत ज्यांना मार्चचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही। पोर्टलवरती ज्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता जमा झालेला नव्हता त्यांच्या संदर्भात दाखवत होतं तिथं ट्रान्झॅक्शन फेल्ड, सरकारकडून टेक्निकल इश्यू तिथं सांगितला जात होता। आणि त्यानंतर मग माहिती मिळालेली होती की 24 ते 30 तारखेच्या दरम्यान, 31 तारखेच्या दरम्यान हा मार्चचा राहिलेला हप्ता मिळेल। परंतु आता एप्रिलची 5-6 तारीख येत आहे आणि मार्चच्या हप्त्यासंदर्भात कुठंच उल्लेख नाही किंवा कुठंच माहिती आता मिळत नाही किंवा कोणी माहिती दिलेली नाही ऑफिशियलरित्या। त्यामुळे एप्रिलचा हप्ताच फक्त लाभार्थ्यांना मिळेल, मार्चचा हप्ता विसरावा लागणार की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणखी नोटिफिकेशन जारी झालेलं नाही, पण लाभार्थी प्रश्न विचारत आहेत की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळेल की नाही, मार्चचे आमचे पैसे आलेले नाहीत, आपली चूक नाही काही, आपले सगळे प्रोसेस ओके आहेत, KYC पूर्ण आहे, आधार लिंक आहे, UDID कार्ड लिंक आहे, परंतु सरकारकडून जो टेक्निकल इश्यू आहे ट्रान्झॅक्शन फेल्ड दाखवत होतं, ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली ट्रान्सफर कधी होणार हा प्रश्न आणखीन अनुत्तरित राहिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलेच पाहिजे। लाभार्थ्यांना जे पैसे आलेले नव्हते, टेक्निकल जो इश्यू होता, ट्रान्झॅक्शन फेल्ड जे दाखवत होतं, ते पुन्हा एकदा लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला
जावा अशी आपण अपेक्षा करूया. प्रत्यक्षात पैसे कधी येतात हे आणखीन सांगणं स्पष्टपणे कठीण आहे, कारण ऑफिशियल तारीख डिक्लेअर झालेली नाही. जशी ही प्रोसेस सुरू होईल तसं तुम्हाला मी 100% कळवेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.